गुरुदेव युवा संघाच्या वतीने नेर तालुक्यातील आजंती येथील पारधी समाजाने महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना निवेदन दिले। या निवेदनात असे लिहिले आहे की गेल्या 30 वर्षांपासून नेर तालुक्यातील आजंती गावात आम्ही वास्तव्य करीत आहोत। आमचे घरे ही अजूनही पालाची आहेत। आमच्या या वस्तीत शासनाची कुठलीही सुविधा पोहोचली नाही। त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये आम्हाला हक्काची जमीन मिळावी यासाठी ग्रामपंचायतला सर्व पारधी समाज बांधवांच्या सह्यांचे निवेदन दिले, परंतु या ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली नाही। आम्हाला अजूनही त्या जागेचे लीजपट्ट्या न मिळाल्यामुळे आम्हाला घरकुलासह इतरही सुविधांचा लाभ मिळत नाही। ग्रामपंचायतने ग्रामसभा न घेतल्यामुळे ही सभा 26 नोव्हेंबरला दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेर तहसील कार्यालयात येथे घेण्यात आली, परंतु या सभेला ग्रामपंचायतचा एकही सदस्य पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे पारधी समाज बांधवांनी 23 नोव्हेंबरला शेकडो पारधी समाज बांधवांना एकत्रित करून नेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेला, परंतु अजूनही आमच्याबाबत कुठलीही हालचाल दिसत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी समाजाचे विकास मंत्री विजयकुमार गावित यांना भेटून त्यांना या समस्यांचे निवेदन दिले व अनेक समस्या कथन केल्या। सदर मागण्या त्वरित न पूर्ण झाल्यास हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी हजारो पारधी समाज बांधवांना घेऊन अधिवेशनाच्या ठिकाणी धडक मोर्चा काढण्यात येईल, असे गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी स्पष्ट केले। नवनाथ दोरोईसह संतोष परदेशी, विदर्भ न्यूज, नेर।